सातबारा कोरा करा नाहीतर आमच्या छातीवर गोळ्या झाडा असं बच्चू कडू म्हणतायत। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत। बच्चू कडूंचा आज नागपुरात भव्य मोर्चा आहे आणि बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झालेत। आंदोलनाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे। हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत। कोणीतरी यावं, निर्णय घेऊन यावं। निर्णय घेऊन नाही आले तर मग आम्ही लढणार होतो। एक तर आमचा सातबारा कोरा करा, नाही तर मग पोलिसांना आदेश द्या का आमच्या छताड्यावर बंदुका चालवा, म्हणून गोळ्या चालवा। मी उपोषणात बसलो 7 तारखेला, 7 म्हणजे एप्रिल रायगडला पहिलं उपोषण, नंतर 7व्या महिन्यात बैठक झाली आणि सगळ्या इत्युत्तर त्यांनी कबूल केलं का हे आम्ही 7 दिवसात करू, हे 8 दिवसात करू। आता 4 महिने झाले बैठकी तो निर्णय होता असं नाही आहे, कारण पहिली बैठक आमची वांजोटीच गेली आखरी। आता मला वाटतं तुम्ही निर्णय घ्या, आम्हाला सांगा, पटला तर आम्ही समजून घेऊ, नाही पटला तर मग आम्ही लढू। आमचा दिव्यांग बांधव असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, या लोकांना मोठी आस लागलं, त्यांचे स्वप्न रंगाले लागले। ते स्वप्न मुंजन निघाले का कुछ भी हो जाए मैं कट जाऊंगा, लेकिन मैं किसको देकर ही कट जाऊंगा, किसी को देकर ही कट जाऊंगा। त्या भगत सिंगानं जी आम्ही फक्त ही लढाई लढली, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, बाबासाहेबांनी, महात्मा फुल्यांनी, अहिल्यादेवी होळकरांनी जे लढाई लढली भाऊ, ते स्वतः इतरसाठी कटून गेलं आयुष्य। एवढी सगळी संपत्ती होती, आई शहरामाना जगता आलं असतं, पण चिंता मात्र सामान्य लोकांची। तुम्ही त्यापैकी एक असं समजू नका। इतिहास वाचायचा नाही, आता इतिहास वाचण्यासोबतच इतिहास निर्माण करण्याची वेळ आली आहे। हा म्हटणे आले नाही, हे इतिहास निर्माण करणाऱ्यापैकी तुम्ही पाहिजे आहे। मी या कॅमेऱ्यावाल्यांना सांगतो, थोडंसं यांच्यावर कॅमेरा घुमवा, आमच्यावर लय घुमवला तुम्ही, यांच्यावर थोडासा घुमा थोडासा कॅमेरा, सगळ्या इकडे घुमवा, यांचे चेहरे येऊ द्या। कदाचित या इतिहास यांचा वाटा सगळ्यात जास्त आहे। आपण आम्ही सांगतोय, आमच्यापेक्षा लढाई आता खऱ्या अर्थानं सुरू। आपण हे दृश्य पाहतोय, बच्चू कडू यांचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा आहे आणि त्याच मोर्चाला बच्चू कडू आता संबोधित करत आहेत। सगळेच वाटोळं होईल असं करू नका, कारण माझा ट्रॅक्टर समोर पाहिजे। कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा हा मोर्चा आहे। नागपूरमध्ये भव्य मोर्चा असणार आहे। हजारो शेतकरी बांधव हे या मोर्चा